हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शनिवार 9 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. एकीकडे विजया ही मनात नसतानासुद्धा आपल्या इच्छेविरुद्ध ऊर्जाचा गृहप्रवेश करून घेत होती आणि ऊर्जा ही लक्ष्मीच्या पावलांनी घरात आली. ऊर्जा आणि शौर्य खूप खुश होते. शौर्याला असं वाटलं की माझ्या आईवडिलांनी या लग्नाला संमती दिली आहे, ऊर्जाला ॲक्सेप्ट केलं आहे, त्यामुळे तो खूप खुश होता. पण ऊर्जाला माहीत होतं की हे सगळं या दोघांचा प्लॅन आहे. ऊर्जाने मनात हा विचारसुद्धा केला की शौर्य, तू खूप भोळा आहेस, चांगल्या मनाचा आहेस, हळवा आहे, पण तुझे आईवडील तुला फसवताय हे तुला माहीत नाही आहे. पण ऊर्जाने ठरवलं की हे शौर्याला सांगायचं नाही. शौर्य खूप दुःखी होईल. मग ऊर्जा एकाच वेळेस हर्षवर्धन आणि विजयाचा सामना कसा करणार, यांना तोंड कसं देणार हे पाहायला मजा येईल, एवढं मात्र खरं. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच विजया तीर्थाला घेऊन किचनमध्ये जाते ऊर्जाच्या गृहप्रवेशाची तयारी करण्यासाठी. ऊर्जा आणि शौर्य एकमेकांकडे पाहून हसतात, स्माईल करतात, खुश होतात. पण ऊर्जाच्या चेहऱ्यावर टेन्शन असतं, कारण तिला समजलेलं असतं की जे दिसतंय आणि जे तोंडाने बोललं जातंय ते खरं नाही आहे, खरं काहीतरी वेगळंच आहे. ऊर्जा खूप हुशार आहे आणि तिला हे सगळं माहिती आहे, तिला हे कळलेलं असतं. इकडे विजया ही किचनमध्ये येते आणि माप भरत असते. त्यानंतर गृहप्रवेशाची सगळी तयारी करते. तीर्थ आणि विजया दोघी किचन बाहेर येतात आणि मग विजया ऊर्जाच्या पायाशी हे माप ठेवते आणि आता हे माप ओलांडूनच ऊर्जाने गृहप्रवेश करायचा असतो. पण हे सगळं पाहून दिव्याचा मात्र चांगला जफाट होत असतो. शेवटी ही ऊर्जा या घरची सून बनून आली हे काही तिला सहन होत नाही. आणि मग हर्षवर्धन ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा, तुझ्या आईची ही अट होती की मी हे लग्न स्वीकारावं तरच ती तुझी पाठवणी करेल, आणि आता फक्त मीच नाही तर शौर्याच्या आईने सुद्धा तुला स्वीकारलंय, आणि आता तुझा आमच्या घरात गृहप्रवेश होतोय. हे माप ओलांड आणि या घरामध्ये गृहप्रवेश कर. आता तू या घरची सून आहेस, जहागीरदारांची सून आहे. हे ऐकून ऊर्जा, आजी, तीर्था, आदित्य या सगळ्यांना खूप आनंद होतो. विजयासुद्धा चेहऱ्यावर खोटं खोटं हसू आणते. दिव्याचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झालेला असतो. ऊर्जा आणि शौर्य आपल्या चपला बाजूला काढतात, तर कुमुदिनी आजी म्हणते, हर्षवर्धन, तिने माप ओलांडण्याआधी तिचं औक्षण करायला हवं. दिव्या, चल ऊर्जाचं औक्षण कर. दिव्या विचारते, कोण, मी? हो हो हो, करते ना, करते करते. तर विजया चिडून म्हणते, का, तू का करशील औक्षण? अजून मी जिवंत आहे, तू औक्षण करायची गरज नाहीये. दिव्याचा चेहरा पाहण्यासारखा होतो. आणि मग विजया ही कुमुदिनी आजीला म्हणते, आईसाहेब, आजपर्यंत मी कधीच तुमचा शब्द खाली पडू दिला नाही आणि आजसुद्धा पडू देणार नाहीये. आता मी एवढं ॲक्सेप्ट केलंय, मग सगळंच ॲक्सेप्ट करते, मीच तिला ओवाळते. कुमुदिनी आजीला खूप आनंद होतो. घरातले सगळे खुश होतात. आणि मग विजया शौर्य आणि ऊर्जा या दोघांना ओवाळते, त्यांचं औक्षण करते. परंतु तिच्या मनात मात्र वाईट विचारच असतात. औक्षण करत असताना विजयाला ऊर्जाबरोबर घालवलेले सगळे क्षण आठवतात की पहिल्यांदा त्यांची भेट मंदिरात झाली होती, जेव्हा ती खाली पडली होती, तिचा पाय मुरगाळला होता आणि ऊर्जाने तिला कसा फर्स्ट एड दिला होता, तेव्हा तिला ऊर्जा खूप आवडलेली हे विजयाला आठवतं. मग विजयाला हे आठवतं की मग दुसऱ्यांदा त्याच मंदिरात ऊर्जा मला भेटल्यावर मी तिला घरी घेऊन आले होते, हट्टाने घरी घेऊन आले होते. हे सगळं विजयाला आठवतं. विजया ऊर्जाला ओवाळत असते, औक्षण होतं आणि मग ऊर्जा माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलांनी घरामध्ये एंट्री घेते, तिचा गृहप्रवेश होतो. तीर्था आणि सोनल तिच्यासाठी कुंकवाचं पाणी आणतात. मग ऊर्जा या कुंकवांच्या पावलांनी घरामध्ये येत असते आणि बॅकग्राऊंडमध्ये आपल्या सर्वांचं आवडतं वचन दिले तू मला या मालिकेचं शीर्षक गीत सुरू होतं. शौर्य ऊर्जाचा हात पकडतो आणि ऊर्जा लक्ष्मीच्या पावलांनी घरात येत असते. घरातील सगळे तिच्याकडे पाहत असतात. ऊर्जासाठी ही जी वाट आहे ती काही सोपी नाहीये. तिला अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे हे सगळ्यांना माहीत असतं. आजी, आदित्य, तीर्था, सोनल हे सगळे खुश असतात. पण हर्षवर्धन आणि विजयाच्या डोक्यात काहीतरी वेगळंच सुरू असतं. आज तू या घरात पावलांनी आली आहेस, पण त्याच उलट्या पावलांनी तुला या घराबाहेर जावं लागेल असं या दोघांच्या मनात सुरू असतं. पण ऊर्जा ती ऊर्जा आहे, एक वेळ ती या दोघांना घराबाहेर काढेल, पण स्वतः जाणार नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि मग ती लक्ष्मीच्या पावलांनी घरात आल्यानंतर
कुमुदिनी आजी तिच्याजवळ येते आणि म्हणते, ऊर्जा, आजपासून तू जहागीरदारांची सून आहेस आणि जहागीरदारांच्या सुनेला जे हक्क मिळतात ते सगळे हक्क तुला मिळतील. दिव्याचं तोंडच पडतं. कुमुदिनी आजी म्हणते, आणि तू या घरची सून असल्याची जबाबदारी नक्कीच सांभाळशील असा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ऊर्जा म्हणते, हो आजी. शौर्य खुश होतो आणि मग कुमुदिनी आजी विजयाला सुद्धा थँक्यू म्हणते. विजया, खूप खूप थँक्यू. तू ऊर्जाचा गृहप्रवेश करून घेतलास, माझा आणि हर्षवर्धनचा मान राखलास. खरंच तुझा जो राग होता, उद्वेग होता, तुझी जी चिडचिड होती ती मी समजू शकते. पण तू हे सगळं बाजूला ठेवून ऊर्जाला स्वीकारलंस, तिचा गृहप्रवेश करून घेतला आणि तू मनाची वाईट नाही आहेस हे तू पुन्हा एकदा दाखवून दिलं. विजया चेहऱ्यावर खोटं खोटं हसू आणते आणि मग आजी ऊर्जा आणि दिव्याला ठणकावून सांगते, विजया तुमची सासू आहे, तिचा मान राखला गेलाच पाहिजे. तिचा अपमान तुमच्याकडून कधीही होता कामा नये. ऊर्जा आजीला वचन देते, आजी तुम्ही टेन्शन घेऊ नका, माझ्याकडून यांचा अपमान कधीच होणार नाही. ऊर्जा विजयाकडे प्रेमाने पाहते. घरातील सगळ्यांना आनंद होतो आणि तेवढ्यात दिव्या म्हणते, आणि मी तर आईंचा अपमान कधी करतच नाही. विजया तिच्याकडे वाकडं तोंड करून पाहते. आदित्य आणि शैलजा हसू लागतात की हेही काय बोलतीये. आणि मग शौर्य खूप इमोशनल होतो. हर्षवर्धनला घट्ट मिठी मारतो. सगळेजण त्यांच्याकडे पाहू लागतात. शौर्य हर्षवर्धनला म्हणतो, डॅड, खूप खूप थँक्यू. तुम्ही आज माझ्यासाठी जे केलं आहे ना, खरंच मला असं वाटलं होतं तुम्ही माझं लग्न कधीच ॲक्सेप्ट करणार नाही, ऊर्जाला कधीच स्वीकारणार नाही, पण तुम्ही आज माझ्यासाठी खूप काही केलं आहे. डॅड, खूप थँक्यू. हर्षवर्धनसुद्धा इमोशनल होतो. शौर्य म्हणतो, डॅड, मी माझ्या लग्नात तुमची खूप वाट पाहिली. माझे डोळे सतत दरवाजाकडे होते की तुम्ही आत्ता याल, नंतर याल, पण तुम्ही नाही आला. तेव्हा मला असं वाटलं की सगळं संपलं आहे. आता तुम्ही कधीच माझा स्वीकार करणार नाही, या घरात मी परत कधीच येणार नाही. पण तुम्ही आज जे केलं आहे ना, खरंच खूप छान केलं आहे. तुम्ही मला स्वीकारलंस, माझं लग्न स्वीकारलं, ऊर्जाला स्वीकारलं. डॅड, खूप खूप थँक्यू. आय लव्ह यू. असं म्हणून तो पुन्हा एकदा हर्षवर्धनला मिठी मारतो. शौर्याच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू असतात. हर्षवर्धनलाही बरं वाटतं. हर्षवर्धन शौर्याचे डोळे पुसतो आणि म्हणतो, बस झालं आता, आता तुम्ही आराम करा, मी येतो. असं म्हणून हर्षवर्धन तेथून निघून जातो. हर्षवर्धन गेल्यानंतर शौर्य विजयाजवळ येतो आणि विजयाला म्हणतो, मॉम थँक्यू. तुझा राग मी समजू शकतो. तुझ्या मनात ऊर्जाबद्दल जे काही वाईट असेल ना, ते ऊर्जा लवकरात लवकर दूर करेल. ऊर्जा खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि तुला अभिमान वाटेल की ऊर्जा ही तुझी सून आहे. विजया ऊर्जाकडे पाहते आणि मग चेहऱ्यावर खोटं खोटं हसू आणते आणि म्हणते, हो नक्कीच. हर्षवर्धन हा तेथून निघून गेल्यानंतर शौर्य हा विजयाला सुद्धा मिठी मारतो आणि मग विजया आणि ऊर्जा एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा ऊर्जाला समजतं की हा गेम नक्कीच काहीतरी वेगळा आहे आणि ऊर्जा ही मनात विचार करते, शौर्य, हे लग्न तुझ्या आईवडिलांनी फक्त तुझ्यासाठी स्वीकारलं आहे, पण त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय ना हे तुला कळत नाही आहे, कारण तू खूप साधा भोळा आहेस, तू हळवा आहेस, त्यामुळे तुला हे छक्केपंजे नाही कळणार. परंतु या घरात नेमकं काय चाललंय ना ते मला चांगलंच कळतंय. आणि विजयाची वाकडी नजर सुरूच असते. घरातील सगळेजण ऊर्जाला भेटायला येतात आणि त्याच वेळेस विजया मनातल्या मनात विचार करते, फक्त माझ्या मुलाच्या मूर्खपणामुळे मी या घरात तुझा गृहप्रवेश होऊ दिला, पण या घरात आल्यानंतर मी तुझा प्रत्येक क्षण हा नरक यातनेसारखा करणार आहे. तुला प्रत्येक क्षण पश्चाताप होईल की तू या घरात का आलीस. तुझा एकही क्षण मी आनंदाने जाऊ देणार नाही. असा विचार विजया करत असते. ऊर्जा तिच्याकडे पाहते आणि ही मनात काहीतरी विचार करतीये हे तिच्या लक्षात येतं. विजया तिच्याकडे रागारागाने पाहते. तेवढ्यात आजी ही विजयाला सांगते, गृहप्रवेश तर झालाय, जा आता लक्ष्मीपूजनाची तयारी कर आणि आपल्या घरातला एक दागिना तिला दे. असं म्हणून ती विजयाला जायला सांगते. विजया म्हणते, ठीक आहे. विजया तेथून जाते आणि मग कुमुदिनी आजी ही ऊर्जाला म्हणते, चल ऊर्जा, आधी आपण आपल्या घरातील देवळात देवाचं दर्शन घेऊया. आजी या दोघांना तिथून घेऊन जाते. दिव्याचा चांगला जळफाट झालेला असतो. शैलजा दिव्याजवळ येते आणि विचारते, काय मॅडम, तुम्हाला भेटला होता का घरचा दागिना. दिव्याला असं काहीच मिळालेलं नसतं, त्यामुळे दिव्या खूप चिडते आणि शैलजा म्हणते, खूप वाईट झालं तुझ्याबरोबर, आणि ती तेथून निघून जाते. दिव्याला खूप राग येतो
ऊर्जा या घरात आली आहे हे काही तिला सहन होत नाही. आणि मग आपण जातो ऊर्जाच्या माहेरी पूर्वाजवळ. फ्रेंड्स, हा सीन खूप इमोशनल आहे. हा सीन जेव्हा तुम्ही पाहाल ना तेव्हा तुमच्यासुद्धा डोळ्यात पाणी येईल एवढं मात्र खरं. पूर्वा ही घरी असते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्वाच्या घरी फक्त ऊर्जा आणि ती एकटेच राहायचे, या दोघीच जणी. त्यामुळे आता ऊर्जासुद्धा तिच्या सासरी गेल्यानंतर पूर्वा या घरामध्ये एकटीच राहिलेली असते. या घरात कुणीच नसतं आणि पूर्वा ही कपड्यांच्या घड्या घालत असते, ऊर्जाचा विचार करत असते. आणि त्याच वेळेस या कपड्यांमध्ये तिला ऊर्जाची एक कुर्ती दिसते, तिचा ड्रेस दिसतो. आणि हा ड्रेस पाहताच पूर्वाला ऊर्जाची आठवण येते. एका आईच्या भावना खरंच समजण्याच्या पलीकडे आहेत. जर या घरात ऊर्जाचे वडील असते किंवा आणखीन एखादी व्यक्ती असती तर पूर्वाला कदाचित एवढी आठवण आली नसती. पण आता या घरात ती एकटीच आहे आणि तिला ऊर्जाची खूप आठवण येते. फ्रेंड्स, या सीनमध्ये पूर्वाचा कोणताच डायलॉग नाही आहे. फक्त तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव, एक्सप्रेशन हेच तुमचं मन जिंकून घेईल आणि तुमच्याही डोळ्यात पाणी आणेल यात शंका नाही. पूर्वा ऊर्जाच्या या ड्रेसकडेच पाहत असते आणि मग हा ड्रेस आपल्या डोळ्यांजवळ घेते, या ड्रेसला स्पर्श करते आणि तिला लगेच आठवतं की ऊर्जा, जरी मी ऊर्जाची आई होते पण अनेक वेळेस ऊर्जा माझी आई बनली होती. जेव्हा मी रडत होते तेव्हा ऊर्जाने मला जवळ घेतलं होतं, मला सावरलं होतं. हे सगळं पूर्वाला आठवतं आणि पूर्वा ऊर्जाच्या ड्रेसला स्वतःच्या जवळ घेते, स्पर्श करते आणि ऊर्जाचा स्पर्श अनुभवण्याचा प्रयत्न करते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. ऊर्जाबद्दल सगळं काही पूर्वाला आठवतं. जेव्हा ऊर्जा ही कोर्टात जायला निघायची, काय स्वॅगमध्ये ती आपल्या बाबांचा हा काळा कोट घालायची हे तिला आठवतं. त्यानंतर आपण तिला देवाची आरती द्यायचो हे तिला आठवतं. ऊर्जा ही किती खमकी आहे हे सगळं पूर्वाला आठवतं. आणि त्याच वेळेस पूर्वाला ऊर्जाच्या टेबलवर ठेवलेला तिचा फोटो दिसतो आणि पूर्वा ही आणखीनच ऊर्जाच्या आठवणींमध्ये रंगून जाते. ती या फोटोजवळ येते आणि तिला आठवतं की ऊर्जा ही दिवस न दिवस कशी आरशासमोर उभी राहून प्रॅक्टिस करायची की उद्या कोर्टात मी कसं बोलणार, कशी आर्ग्युमेंट करणार, हे सगळं पूर्वाला आठवतं. रात्रभर ऊर्जा येथे केसचा स्टडी करायची हे पूर्वाला आठवतं. आणि तेथे ऊर्जाच्या अनेक वस्तू ठेवलेल्या असतात, तिच्या काही वस्तू असतात, कोर्टाच्या वस्तू असतात, या सगळ्यांना ती स्पर्श करते. तेवढ्यात भिंतीवर लावलेला ऊर्जाचा एक फोटो तिला दिसतो. ऊर्जा आणि पूर्वाचा हा फोटो असतो, त्यांच्या आनंदाचे क्षण या फोटोत टिपलेले असतात. पूर्वा हा फोटो पाहून खुश होते. एवढा वेळ तिच्या डोळ्यांवर जो दुःखाचा डोंगर होता, डोळ्यात जे दुःखाश्रू होते आता ते आनंदाश्रू असतात. आणि या फोटोला पाहून ती खूप खुश होते. या फोटोला आपल्या छातीशी कवटाळते, तिला ऊर्जाची आठवण येते. पण त्याच वेळेस पूर्वाला आठवतं की तिनेच ऊर्जाला सांगितलं होतं, तुझ्या बाबांच्या मृत्यूला कारणीभूत असलेला व्यक्ती म्हणजे हर्षवर्धन जहागीरदार, त्याने तुझ्या बाबांचा जीव घेतलाय. त्यामुळे पूर्वाला खूप घाबरायला होतं. ती घाबरते. तेवढ्यात तिला आपल्या घरातील गणपती बाप्पा दिसतात. ती गणपती बाप्पांसमोर येते, फोटो बाजूला ठेवते आणि गणपती बाप्पांसमोर हात जोडून मनात म्हणते, बाप्पा, आज मी माझ्या ऊर्जाला त्याच व्यक्तीच्या घरची सून म्हणून पाठवलंय, त्याच व्यक्तीच्या घरात पाठवलंय ज्या व्यक्तीची सावलीसुद्धा मला माझ्या मुलींवर पडू द्यायची नव्हती. पण शेवटी नियतीच्या मनात हेच होतं. माझ्या मुलीच्या सुखासाठीच मला तिला त्या घरात पाठवावं लागलं. माझ्या मुलीवर तेथे संकट येऊ शकतं, पण तू तिच्यावर आपला वरदहस्त नेहमी ठेव. माझ्या मुलीची रक्षा कर, तिला कोणत्याही संकटातून बाहेर येण्याची शक्ती दे. असा विचार पूर्वा करते आणि देवाला प्रार्थना करते. खरंच हा सीन खूप भारी आहे आणि पूर्वाने सगळ्यांचीच मनं जिंकली आपल्या अभिनयाने, यात शंका नाही. आणि इकडे विजयाची चिडचिड सुरू असते. विजया हर्षवर्धनजवळ येते आणि म्हणते, हे सगळं काय चाललंय? आधीच माझी इच्छा नसताना मी त्या मुलीचा गृहप्रवेश करून घेतला आणि आता तुमच्या आईने नवीन फरमान सोडलंय, लक्ष्मीपूजन करून घे, तिला घरचा दागिना दे. हे सगळं मी करणार नाहीये. हर्षवर्धन खूप चिडतो आणि म्हणतो, विजया, आपलं बोलणं आधीच झालंय ना, आपलं सगळं ठरलंय ना, मग आता कशाला चिडचिड करतीये? विजया चिडून म्हणते, मी चिडचिड का नाही करायची? मला ती ऊर्जा शिंदे या घरात एक क्षणासाठीही नकोय, माझी सून म्हणून नकोय. अहो, तुम्हाला कळत कसं नाहीये? तिने आपल्या मुलाला पूर्ण वेळ लावलंय. आपला मुलगा तिच्यासाठी कसं वागत होता, कसं बोलत होता हे तुम्ही पाहिलंय ना. आणि आता मी तिला सगळे सन्मान द्यायचे. तुम्ही म्हटलाय ना फक्त 10 दिवसात तुम्ही तिला या घराबाहेर काढाल.
मग जर तिला या घराबाहेरच काढायचं आहे तर तिच्याशी प्रेमाने का वागायचं? उलट मी तिला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढते. हर्षवर्धन विजयावर चिडून म्हणतो, नाही विजया, तुला जेवढं सांगितलं ना तेवढंच करायचं. आता तू बाहेर पाहिलं नाही का, शौर्यने मला कशी मिठी मारली, मला आय लव्ह यू म्हणाला, तो मला थँक्यू म्हणाला. आणि मला माझ्या मुलाचं हे प्रेम हवंय, मला माझ्या मुलाचा हा स्पर्श हवाय. त्याच्या डोळ्यात, त्याच्या मनात माझ्याबद्दल जे प्रेम आहे, जो आदर आहे, ते सगळं मला हवंय. आणि जर मी ऊर्जाला या घरातून बाहेर काढलं किंवा त्याला कळलं की आपण हे सगळं खोटं वागतोय, आपण हे प्रेमाचं, तिला स्वीकार केल्याचं नाटक करतोय, तर तो आपल्यापासून कायमचा दुरावला जाईल. पुन्हा एकदा त्या ऊर्जाबरोबर हे घर सोडून जाईल. आणि मला माझ्या मुलांना गमवायचं नाही आहे. माझं माझ्या मुलांवर खूप प्रेम आहे आणि आपल्याला हे नाटक करावंच लागेल. पूर्वा म्हणते, पण अजून किती वेळ हे नाटक करायचं? हर्षवर्धन म्हणतो, मी तिला घराबाहेर काढणारच, तू माझ्यावर विश्वास ठेव. तर विजया म्हणते, तुम्ही तर हे सुद्धा म्हणाला होता की हे लग्न होणार नाही, पण शेवटी हे लग्न झालं ना. हर्षवर्धन म्हणतो, ते झालं, पण आता मी तिला या घरात टिकू देणार नाही. उद्या कोर्टाची हिअरिंग आहे, पद्माची केस कोर्टात सुनावणीसाठी येईल आणि कदाचित या लग्नाच्या गडबडीत ऊर्जा ते सुद्धा विसरली आहे. ती उद्या कोर्टात जाणार नाही, मी तिला घरात गुंतून ठेवेल. आणि एकदा का मी ही केस जिंकलो, मग मी ऊर्जाला या घरातून बाहेर काढायला मोकळा. विजया चिडून म्हणते, तुमच्या या केसचा आणि त्यांच्या लग्नाचा काय संबंध? हर्षवर्धन म्हणतो, संबंध आहे, कारण या केसमुळेच हे सगळं सुरू झालंय. आणि एकदा का ही केस संपली, मग ऊर्जाकडे कोणतंच उद्दिष्ट नसेल आणि मग मी तिला या घरात गुंतून ठेवणार आणि हळूहळू शौर्याच्या मनातून बाहेर काढणार. शौर्याच्या मनात तिने आपली जागा निर्माण केली आहे आणि जोपर्यंत आपण शौर्याच्या मनातून तिला बाहेर काढत नाही ना, तोपर्यंत आपण तिला या घरातून सुद्धा बाहेर काढू शकत नाही. त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेव, मी जसं सांगतोय तसंच कर. उगाच जास्त वाद घालू नकोस, हे असं काहीही करू नकोस. विजया म्हणते, ठीक आहे, तुम्ही जसं म्हणताय ना मी तसंच करेल, पण माझं सुद्धा तुम्ही एक ऐकून ठेवा. जरी त्या ऊर्जाला मी या घरात आणलं असेल, तिचा गृहप्रवेश करून घेतला असेल, तरी मी शौर्य आणि ऊर्जाचा संसार होऊ देणार नाही. त्यांना एकत्र राहू देणार नाही. 1 दिवस नाही, 10 दिवस नाही, 1 वर्ष नाही, कधीच नाही. आणि विजयाचा हा रुद्रावतार पाहून हर्षवर्धनला सुद्धा टेन्शन येतं. आणि इकडे ऊर्जा आणि शौर्य घरातील सगळ्यांबरोबर बाहेर बसलेले असतात. आणि सोनल म्हणते, काय दादा असा काय ठोंब्यासारखा बसलाय, ऊर्जा बहिणीशी आमची ओळख करून दे ना. तर शौर्य म्हणतो, अरे यार विसरलोस, ऊर्जा ही ना माझी सगळ्यात डॅम्बीज बहीण सोनल. सोनल चिडून म्हणते, अशी ओळख करून द्यायची असेल ना तर नको ओळख करून देऊ. तर ऊर्जा म्हणते, सोनल तू नको टेन्शन घेऊ, मी आहे ना त्याची प्रत्येक गोष्ट एवढी सिरियसली घेत नाही. हे ऐकून तीर्थाला खूप आनंद होतो आणि तीर्था म्हणते, हे ना तू एकदम भारी करतेस, त्याला एवढं सिरियसली घ्यायचं नसतं. आणि शौर्य म्हणतो, आणि ही ना माझी सगळ्यात आगाऊ बहीण तीर्था. तीर्था खूप चिडते आणि ऊर्जा म्हणते, आगाऊ नाही, खूप खूप गोड बहीण. हे ऐकून तीर्थाला आनंद होतो. ती म्हणते, आहेच मी गोड. आणि ऊर्जा तिच्याकडे पाहून विचार करते, खरंच ही किती गोड आहे आणि इतक्या चांगल्या मुलीचं लग्न त्यांना त्या विक्रांत शिर्केबरोबर करून द्यायचंय. ऊर्जा याचाच विचार करत असते. तीर्था तिच्याकडे पाहते आणि विचारते, काय झालं वहिनी, कसला विचार करतेय, काही टेन्शन आहे का? तेवढ्यात आदित्य म्हणतो, टेन्शन आहेच ना, या 2-2 नंदांना पाहिल्यावर तिला टेन्शन येणारच. या मुली म्हणतात, आम्ही काय अशा नाही आहे. आणि मग शौर्य आदित्य आणि ऊर्जाची ओळख करून देतो. आदित्य हाय म्हणतो, ऊर्जासुद्धा त्याला हॅलो भाऊजी असं म्हणते. तर आदित्य म्हणतो, भाऊजी भाऊजी म्हणजे मी डायरेक्ट 1925मध्ये पोहोचलो, मला भाऊजी नको म्हणू, मला फक्त आदित्य म्हण. तर दिव्या ही लगेचच आदित्यला जवळ घेते आणि म्हणते, नको नको, तू आहे ना त्यांना जीजू म्हण, जीजू. ऊर्जाला हे काही आवडत नाही आणि ऊर्जा म्हणते, दादा म्हटलं तर चालेल का? आदित्य म्हणतो, हो चालेल चालेल. शौर्य म्हणतो, आणि ही दिव्या वहिनी. सगळेजण शौर्यावर हसू लागतात आणि म्हणतात, वा वा, काय ओळख करून दिली आहे. शौर्य म्हणतो, अरे हो, मी तर विसरलो, ही तुझी सख्खी बहीण आहे ना. पण या दोघींमध्ये सख्ख्या बहिणीसारखं काहीच नसतं. तेवढ्यात विजया तेथे येते आणि म्हणते, आईसाहेब मी सगळी लक्ष्मीपूजनाची तयारी केली आहे आणि हा आपला पारंपरिक दागिना आहे, हा द्यायचा आहे, तुम्ही तो पाहून घ्या. तर आजी म्हणते, नाही नाही, त्याची काही गरज नाही आहे, तू पाहिलंय ना, बस झालं. बाकीचे दागिने काढून ठेवलेत का? विजया सांगते, हो हो, बाकीचे दागिने वर काढून ठेवले आहेत. पण हा दागिना पाहून दिव्याच्या तोंडचं पाणीच पळतं. ऊर्जा आणि विजया एकमेकींकडे पाहत असतात
आणि ऊर्जाला अजूनसुद्धा विजयावर शंका येतच असते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, कारण पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू ऊर्जा आणि शौर्य या दोघांच्या लग्नानंतरचे विविध विधी सुरू असतील आणि त्यानंतर विजया ही चक्क ऊर्जाला एक सोन्याचा हार नेकलेस गिफ्ट म्हणून देणार. त्यानंतर जेव्हा ऊर्जाची ओटी भरायची असेल तेव्हा विजया चक्कर येऊन खाली पडणार. पण आता तिला खरंच चक्कर आली आहे की ती नाटक करतीये, म्हणजे तिला हे सगळे विधी करता येऊ नये हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.